नमस्कार. लाडक्या बहिणींनो, आजची बातमी ऐकून तुम्ही नक्कीच खुश होणार आहात. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ज्या महिलांचे हप्ते ई-केवायसी मुळे थांबले होते, ज्या बहिणी चिंतेत होत्या की आता पैसे मिळणार की नाही, त्यांच्यासाठी आजची बातमी म्हणजे एकदम गुड न्यूज. होय मित्रांनो, ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी आता पुन्हा एक संधी देण्यात आली आहे आणि त्यामुळे हजारो नाही तर लाखो महिलांना याचा थेट फायदा होणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे नेमकी काय आहे अपडेट, कुणाला फायदा होणार आणि तुम्ही आत्ताच काय करायला पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या अपडेटला. मुदतवाढ आणि नेमकी अडचण. बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी आता 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक महिलांचे हप्ते केवळ ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे किंवा माहिती चुकल्यामुळे थांबले होते. सध्याची परिस्थिती पाहता साधारणपणे 71 लाखांपेक्षा जास्त महिला लाभार्थी केवळ ई-केवायसी मधील त्रुटींमुळे या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. 31 मार्चपर्यंत ही दुरुस्ती करण्याची वेळ होती, पण अजूनही अनेक महिला बाकी असल्याने विविध संस्था आणि महिलांच्या मागणीनुसार सरकारने ही मुदत 1 महिना वाढवून 30 एप्रिल केली आहे. कुणाला दुरुस्ती करता येईल? आता इथे एक गोष्ट बारकाईने समजून घ्या. 71 लाख महिलांपैकी साधारण 60 ते 65 लाख अशा महिला आहेत ज्यांची ई-केवायसी झालेलीच नाही, पण सध्याच्या पोर्टलवर फक्त दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्या महिलांची ई-केवायसी आधी झाली होती पण त्यात काही चुका होत्या, त्या महिला 30 एप्रिलपर्यंत दुरुस्ती करू शकतात. पण ज्यांची केवायसी पूर्णपणे बाकी आहे त्यांना कदाचित तुमचा नंबर आधार यादीत नाही असा मेसेज येऊ शकतो. अशा महिलांसाठी काय नियम आहे? तर सप्टेंबर 2025च्या GR नुसार नवीन ई-केवायसी प्रक्रिया आता जून 2026 पासून पुन्हा सुरू होईल. तोपर्यंत ज्यांची केवायसी पूर्णपणे बाकी आहे त्यांना वाट पाहावी लागू शकते. पुढील पाऊल आणि विनंती. शासनाने फक्त दुरुस्तीसाठी मुदत दिली असली तरी ज्यांची केवायसी अजिबात झालेली नाही त्यांनाही 15 दिवसांची मुदत मिळावी अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात काही नवीन निर्णय झाला तर तुम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. तुमच्या केवायसीमध्ये काही चूक असेल तर ती कशी सुधारायची यावर आम्ही आधीच एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ पाहून आपली दुरुस्ती करून घ्या. बहिणींनो, ही होती आजची लाडकी बहीण योजनेची लेटेस्ट अपडेट. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळतात अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी. तुमचं काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.